जर आपल्याला फॅक्टरी सांभाळायची असेल तर फॅक्टरीच्या आत आपलं असणं खूप गरजेचं आहे. उद्यापासून मी सुद्धा तुमच्यासोबत एक कामगार बनून फॅक्टरीत येईन. साहेब अहो हे काय बोलताय? का काय हरकत आहे? हे बघा, आता मी तुमच्यातलाच एक आहे आणि असंही सुरुवातीच्या काही दिवसात मी एमडी होतो तेव्हा तुम्हाला खूप त्रास झालाय माझ्यामध्ये. आता जर मला तुमच्यासोबत काम करायची संधी मिळाली तर मलाही स्वतःहून तुमचा मोठेपणा अनुभवता येईल. अहो इंद्र साहेब तुम्ही काम करा. बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. विक्रांतच्या हालचालींवर जर लक्ष ठेवायचं असेल तर फॅक्टरीच्या आत माझं असणं खूप गरजेचं आहे. त्याने कुठल्या पेपर्सवर साईन घेतल्या, ते पेपर्स खरे आहेत की खोटे आहेत हे मला चेक करायचं. आबा, विक्रांत आता रिसेंटली कुठलं तरी एक मोठं लोन घेणार होता. मला त्या बाबतीतही त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. विक्रांतने जर फॅक्टरीच्या बाबतीत कुठलाही उलटसुलट निर्णय घेतला तर आपण सगळे तिथे एकत्र असू तर त्याला आपण चॅलेंज करू शकतो. बरोबर आहे सर, ही सगळी कामं एकट्याने नाही होणार. आपण सगळे मिळून ही कामं करू. तुम्ही गोष्टी ठरवत जा सर, मी तुमच्या सोबत आहे. गेलेलं जर आपल्याला परत मिळवायचं असेल तर आता आपल्याला शून्यातून सुरुवात करावी लागेल. त्यामुळे तुमचा हा निर्णय मला तरी आवडला. पण मला आवडला नाहीये. इंद्रा, ज्या फॅक्टरीत तू एमडी म्हणून जात होतास आता तिथे तू कामगार म्हणून जाणार आहेस? मला अजिबात मान्य नाहीये. हे बघ, जायचंच असेल ना फॅक्टरीत तर काहीतरी चांगलं काम कर. अरे एवढा शिकलास ना तू, जरा वरच्या लेवलचं काम कर. कामगार म्हणून जायची काही गरज नाहीये. आई, त्याशिवाय विक्रांत मला फॅक्टरीत सुद्धा उभं राहू देणार नाही. तो मला ऑफिसचं काम का देईल? आणि मी जर कामगार म्हणून फॅक्टरीत गेलो ना त्याचा इगो सॅटिस्फाय होईल. तो लगेच मला परमिशन देईल कामावर यायची. इंद्रा, अरे पण तुला ते काम जमणार नाही. का नाही जमणार? हे बघ आई, जगात अशक्य असं काहीच नाही माझ्यासोबत. आणि अगदीच मला त्रास झाला तर माझी माणसं आहेत ना माझ्यासोबत. काय रे, आहात ना सगळे? आहात ना? आणि सगळ्या तुमच्या सोबत. इंद्र सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इंद्र सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इंद्र सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बघितलं साहेब, ही माणसं माझ्यासोबत असतील ना मला कसलीच भीती नाही आहे. मला प्लीज हे काम करू द्या. ठरलं तर मग उद्यापासून मी सुद्धा तुमच्यासोबत फॅक्टरीत येईन. विक्रांतला आपण त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचंय. ती फॅक्टरी आपली आहे आणि आपण ती मिळवायचीच आहे. आबा, थँक्यू. आज तुम्ही नसतात तर कदाचित आमची पावलं चुकीच्या वाटेवर वळली असती. आणि मला पूर्ण खात्री आहे या लढाईत तुम्ही आम्हाला योग्य तोच मार्ग दाखवाल. सर, तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सांगतो की तुम्ही नक्की जिंकाल. तू सोबत असशील तर 100%. दादासाहेब, ऐक माझं. कंपनीचा मालक बनाय निघालायस. साध्या कामगारांना मुठीत ठेवता येत नाही तुला. मारायची धमकी देत आहेत ते. या दादासाहेबांच्या नजरेत नजर घालून बोलतायत. अरे लाज वाटली पाहिजे तुला. ते कामगार ढाल बनून जयसिंगसाठी उभे राहिलेत आणि तेच कामगार हातात काट्या कुऱ्हाड घेऊन तुला मला माराय धावलेत. अरे काय लायकी राहिली आपली?
दादासाहेब, त्या आबांनी कामगारांना डोक्यावर बसून ठेवले म्हणून माजलीत. त्यांना पोचले ना म्हणून ते खाल्ल्या मिठाला जगतायत. अरे मग हीच गोष्ट अक्कल हुशारीनं तुला नाही का करता आली? गोड बोलून सगळ्याला आपल्या गोटात घ्यायचं सोडून तो फुकटचं माझात फिरतोयस. मला तर वाटतं ना हे सगळं करायची तुझी लायकीच नाही. दादासाहेब, तुम्ही तरी इंद्रासारखं बोलू नका. मी तुम्हाला शब्द देतो, इंद्रा, आबा आणि कामगारांना मी सोडणार नाही. आज झालेल्या अपमानाचा मी बदला घेणार. बदला घेणार? आधी करून दाखवायचं, मग थोबाड उघडायचं. ए, काय नुसतं बघत उभं राहिलाय? जा, पाय दुखायला लागलेत माझं चालून चालून. गरम पाणी काढा आणि चहा ना माझ्यासाठी. तुमच्या सगळ्यांमुळं चालायला लागले मला. हे जा, माझं टॉवेल घेऊन ये. आणि तू गरम पाणी घेऊन यायचं. चला, निघा निघा. माझ्या नजर समोर कुठे थांबू नका. चला निघा. काय ग, हे कुठे आहेत? ते आबांना जरा एकटं बसायचं होतं, मग ते चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसलेत. आणि इंद्रा, मला खरं खरं सांग, तू बाहेर जे काही बोललास ते सगळं खोटं होतं ना? तू फॅक्टरीत कामावर जाणार नाहीयेस ना? मी का खोटं बोलेन? आणि हे बघ, आबा म्हणतायत ते बरोबर आहे. फॅक्टरीत काय चाललंय काय नाही यावर जर लक्ष ठेवायचं असेल ना, तर माझं फॅक्टरीत इन्व्हॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हा निर्णय घेतलाय. इंद्रा, तू फॅक्टरीत कामाला जाणार आहेस? तो विक्रांत तुझा अपमान करण्याची एक संधी सोडणार नाही. आणि ते दादासाहेब म्हणजे काही फार शहाणा माणूस नाहीये. त्यांनी तुझ्या बाबतीत काही उलटसुलट केलं म्हणजे? नाही नाही, मी तुझा जीव धोक्यात घालू शकत नाही. तू उद्या कुठेही जायचं नाहीस. हे मी प्रॉमिस करून आलोय बाहेर कामगारांना. अरे, कामगारांना शब्द दिला म्हणजे तो पाळलाच पाहिजे असं काही नाहीये. मला मगाशी बाहेर बोलता आलं नाही, पण मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आई, कुठलंही काम छोटं नसतं. ते काही मला मान्य नाहीये इंद्रा. आणि तू उगाच आता नको तो हट्ट करू नकोस. त्या विक्रांतनी तुला मारायला गुंड पाठवले होते. बुवांना जीवानीशी संपवायचा प्रयत्न केलाय त्या माणसानी. अरे, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो हे आपल्याला कळून चुकलंय. मग आपण विचाराची परीक्षा का म्हणून घ्यायची? मालती मॅडम, पण ए बाई, तू ना आता उगाच मध्ये काही बोलूच नकोस. खरं तर तू ह्याला समजवायला हवंस. नवरा मानतेस ना याला?